शिक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं। माजलगाव तालुक्यातील टाकरवन येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कासाठी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी टाकरवन येथील ग्रामस्थ, पालक आणि विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाचे लक्ष वेधले असून गेल्या काही काळापासून टाकरवन येथील जिल्हा परिषद शाळेच्या कारभाराबाबत ग्रामस्थ आणि पालकांमध्ये असंतोष पाहावयास मिळत होता। शाळेतील सोयी सुविधा आणि शैक्षणिक बाबींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला असून आंदोलक ग्रामस्थांनी प्रशासनासमोर आपल्या विविध मागण्या मांडल्या असून शासन निर्णयानुसार बंद करण्यात आलेला शाळेतील 5वीचा वर्ग पूर्ववत सुरू करण्यात यावा, याचबरोबर शासन नियमाप्रमाणे शाळेत नैसर्गिक वर्गवाढ तात्काळ लागू करावी व 5वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची माहिती शिक्षण विभागाच्या पोर्टलवर तात्काळ नोंदवण्यात यावी। तसेच सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके आणि शालेय गणवेशाचे वाटप करावे। यासाठी विद्यार्थ्यांसाठीचा शालेय पोषण आहार नियमितपणे सुरू करावा। आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या पालकांनी सांगितले की आमच्या मुलांच्या भविष्याशी आम्ही कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही। जोपर्यंत या 5ही मागण्या मान्य होऊन लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आम्ही जिल्हा परिषद कार्यालयासमोर हलणार नाही। सध्या जिल्हा परिषद कार्यालयासमोर ग्रामस्थांनी ठिय्या मांडल्यामुळे शिक्षण विभागात मात्र खळबळ उडाली असून आता प्रशासन या मागण्यांवर काय भूमिका घेतंय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।